तर सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना बघायला मिळेल. एकीकडे निखिल भाऊ घुगे यांचा चिंचोली वॉरियर संघ आणि गजानन दादा वंजारी यांच्या मालकी हक्काचा क्षितिज युवा फाउंडेशन या दोन संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये जी संपन्न केली जाईल. आजच्या प्रवासातील अंतिम लढत आपल्या सर्वांना नक्कीच बघायला मिळणार आहे. चिंचोली वॉरियर संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये क्षितिज युवा फाउंडेशन हा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे आणि हा पहिला सामना आहे. क्षितिज युवा फाउंडेशन संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अनिल चाटे आहेत बघा. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी टाकला जाईल आणि स्ट्राईकवर आहे सोपान घुगे आणि राहुल घुगे. नॉन स्ट्राईक एंडवर लेट्स प्ले. जाऊया मैदानात. सामना होतोय सुरू. पहिला चेंडू चांगल्या गतीनं, चांगल्या दिशेनं, चांगल्या टप्प्यावर, चांगली सुरुवात. चेंडू मात्र डॉट आलेला आहे. सुरुवात चांगली राहिलेली आहे. शेवटचा सामना आहे. विजय साजरा करीत घरी जायचं आहे. कोणता संघ जिंकणार आहे? लॉंगॉनकडे खेळलेला फटका आपण बघतोय. मिडॉनवर मात्र चेंडूला रक्षित केला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र संपन्न केली जाईल. एक धाव आपण बघतोय. धाव फळकावर संपन्न होताना बघायला मिळेल. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच शुभम घुगे आपण यायचंय. विक्रमी गोलंदाजी बघायला मिळाली शुभम घुगे यांची. बघूया गोलंदाज. हो, सुरेख फटका आहे. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद धन्यवाद अक्षयदादा, धन्यवाद. आणि या ठिकाणी पहिला चौकार मात्र आलाय. 5 धाव फलकावर आहे. राहुल घुगे यांच्या माध्यमामध्ये. ओ हो, सुरेख क्रिकेट बघा. सेन्सिबल क्रिकेट, एक चांगलं उच्च दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. चौकारानंतर एक सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न केल्या गेलेली आहे. धाव फलकावर आहेत 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ गतिमान असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अनुभवी गोलंदाज अनिल चाटे यांच्याकडे दिला गेलेला चेंडू आणि या ठिकाणी सोपान घुगे आणि राहुल घुगे दोन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये कार्यरत असलेले आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. हो, लॉंग ऑन कडे खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. षटकार आलाय. मोठा फटका बघायला मिळाला.
सोपान घोगे यांच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. ओहो, ऑन साइडला फटका खेळलाय आणि जोरदार हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठचा दुसरा षटकार. पहिलं षटक संपत असताना जर बघितलं तर धावफलकावर बनवल्या गेल्या 18 धावा आणि दोन्ही बॅटरचं चांगलं योगदान राहिलं. सोपन यांच्या बॅटेतून आलेले दोन गगनचुंबी षटकार आणि राहुल घोगे यांच्या बॅटेतून आलेला तो चौकार. सांघिक कामगिरी राहिली दोन्ही फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली सुरुवात नक्कीच जी आपल्या सर्वांना बघायला मिळते आणि आजच्या सत्रामध्ये आपण नक्कीच बघितलेलं आहे. प्रथम फलंदाजी करणारा संघ प्रत्येक सामन्यामध्ये वरचढ मात्र ठरलेला आहे आणि या सामन्याच्या निमित्तानं जर बघितलं तर क्षितिज युवा फाउंडेशन हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळतोय आणि या संघाचा हा पहिला सामना आहे. गणेश आव्हाड आले तो गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 मात्र मार्गस्थ होतोय. वेळ वाचवायचा आहे, वेळ. बघूया. लिडिंग एज घेतलेला आहे, संधी निर्माण झालेली आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, झेल देखील पकडलाय फलंदाज. 18 धावा बनवल्या आतापर्यंत आणि यावेळेस मात्र संघाला पहिलं यश मिळवून देत असताना गणेश आव्हाड जोडी फोडल्या गेली. या ठिकाणी नवीन फलंदाज जयेश लाडवंजारी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना बघायला मिळतील. अनुभवी गोलंदाज गणेश आव्हाड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. एक जबाबदारी पूर्ण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. एक चांगला झेल देखील त्या ठिकाणी पूर्ण केला गेला. चेंडू अतिशय खराब. नो बॉल, नो बॉलचा कॉल आहे. नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. माफ करा, वाईटची. एक धाव. सॉरी ना प्रशांत सर, वाईटची घोषणा होती, क्षमस्व या ठिकाणी. हा डिफेन्स थोडासा फसला लेडिंग एज त्या ठिकाणी नक्कीच आणि फलंदाज सेफ देखील असतील कारण निर्जन स्थळी आपण बघतोय चेंडू मात्र गेलेले आहेत. 20 धावा फलकावर. गोलंदाज तयार आहेत. वाईटचा कॉल आहे. सुरुवात चांगली होती आणि त्यानंतर मात्र नक्कीच दिशाहीन गोलंदाजी आपल्याला गणेश आव्हाड यांची बघायला मिळते. 21 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी निश्चित करावी लागेल. कमी धावांमध्ये या ठिकाणी रोखावं लागेल. कॉट बिहाइंडचा अपील करण्याची गरज नाही. झेल पकडलाय फलंदाज बाद.
तर आघाडीची जोडी परतवण्याचं काम या ठिकाणी अनिल यांनी केलंय. एक मोठा पराक्रम म्हणला जाईल बघा. आणि त्यानंतर आकाश मैदानाच्या आतमध्ये मात्र आले गेलेत. पुन्हा एकदा संघाला नव्यानं सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा धाव फलकाला उंच करावा लागेल, पुढे घेऊन जावं लागेल. एका भागीदारीची गरज असणार आहे. आणि या ठिकाणी गणेश आव्हाड यांचं देखील कौतुक करावं लागेल. अर्थात काही चेंडू सोडून द्यावे लागतील, परंतु या ठिकाणी 2 यश त्यांनी संघाला मिळवून दिलेत. खोलवरचा टप्पा राहिला. इनसाइड एज आपण बघतोय, त्या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद अक्षय दादा. 2 बाद 25 धावा आहेत. मागील चेंडूवर आलेला तो महत्वपूर्ण चौकार. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. याही वेळेस वाईडची घोषणा झाली. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. गुड कॉल बघा. या ठिकाणी नक्कीच जयेश लाडवंजर यांचं देखील म्हणावं लागेल, कारण त्या ठिकाणी डेंजर एंडच्या दिशेनं जर बघितलं तर त्यांना त्या ठिकाणी जायचं होतं. 26 धावा या ठिकाणी मात्र बनवल्या गेल्या आहेत. अवांतरच्या मदतीने आपण बघतोय धावफलक देखील पुढे गेलेला आहे. चौकार आलेला आहे. 30 धावा आहेत बघा धावफलकावर. हा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू याही वेळेस चांगला बॅटेवर आलेला नाहीये. इनसाइड एज त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि यष्टी रक्षकाची चपलता सुद्धा बघायला मिळाली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 30 धावा क्षितिज युवा फाउंडेशन संघ. 'सचिन चाटे आले नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 3 साठी त्यांची निवड मात्र मैदानाच्या आतमध्ये केल्या गेलेली आहे. जयेश लाडवंजारी स्ट्राईकवर आहेत. ओ हो, फटका आहे कडक आणि चेंडू घेतोय सीमेरेषी धडक. चौकार. चौतीस धावा धावफलकावर. यावेळेस सुरक्षित रक्षण. शॉर्ट कव्हरवर कमालीचं कामकाज बघतोय आपण. संपूर्ण समर्पण त्या ठिकाणी आपण शतरष्काचं बघितलंय, कारण काही मायक्रो सेकंदामध्ये तो चेंडू शतरष्कापर्यंत गेला होता. संधी नव्हती, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक सिंगल आपण बघतोय पूर्ण झालेली आहे. 35 धावा पूर्ण आहे. संयम यावेळेस फलंदाज दाखवत आहेत आकाश. आणि मैदानाच्या आतमध्ये वायू वेगात पूर्ण केली गेलेली एक धाव. 36 धावा आहेत धावफलकावर. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता.
हा डिफेन्स केला देखील, परंतु तो प्रॉपर डिफेन्स वाटला नाही. अर्थात नुकसान होणार नाही मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची मात्र नोंद या ठिकाणी केली जाईल. सचिन चाटे देखील या ठिकाणी पुनरागमन करतायत. चौकारानं स्वागत झालं होतं, त्यानंतर मात्र कमबॅक करतायत. यावेळेस देखील खूप दूरवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटीचा स्पर्श घेत आपण बघतोय चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र आहेत. हा एक धाव मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेली आहे. 37 धावफळ कव्हर आहेत. गोलंदाजी चांगली राहिली बघा. चिंचोली वॉरियर्स संघाचा जर एकंदर विचार केला तर थोडासा वेगळा निर्णय घेतला या संघानं. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, रिव्हर्सचा प्रयत्न राहिला आणि तो फक्त प्रयत्नच राहिला, कारण चेंडू डॉट आहे. 3 षटकं संपली, 2 बाद, 37 धावफलकावर. षटक क्रमांक 4 आणि यशस्वी गोलंदाज या ठिकाणी सचिन चाटे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र आल्या गेलेत. माफ करा, अनिल चाटे आलेले. ऑन साइडला केलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच बघायला मिळत आहे. सिंगल वेगात पूर्ण केली, परंतु डबल डबल त्या ठिकाणी मिळणार नाही, कारण क्षेत्ररक्षकानं रिटर्न चांगला केलाय. 38 धावा आपण बघतोय धाव फळकावर आहेत. एक धाव या ठिकाणी संपन्न केली गेली. चांगला फटका. हो, क्षेत्ररक्षण देखील खूप सुंदर बघायला मिळालं. क्षेत्ररक्षकांनी निश्चित या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजाला साथ देत आहेत. फलंदाजांना दबाव ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच या ठिकाणी राहिलेला आहे. संत गतीनं धावफलक यावेळेस पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 39 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. कट केलाय, झेल घेण्याचे प्रयत्न कमी पडलेत. नाही, यावेळेस मात्र फिकी फसलेली आहे. थ्रो चुकलेला आहे. नाही, नक्कीच सिंगलला डबल मध्ये फलंदाजांनी कन्वर्ट केलं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. चुका टाळाव्या लागतील. या ठिकाणी 41 धावा फळकावर झालेल्या आहे. फटका कडक आहे. बेस्ट साऊंड ऑफ द बॅट. सचिन चाटे इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। निर्धारित 4 ओवर का खेल पूरा हुआ है। 53 रन स्कोर बोर्ड पे लगे 2 विकेटों के नुकसान पर। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था यहाँ पर चिंचोली वॉरियर्स टीम ने।
आमंत्रित किया था क्षितिज युवा फाउंडेशन के बल्लेबाजों को पहले बल्लेबाजी के लिए। अब देखना है आने वाले इन 4 ओवर में कितने रन जुटा पाएंगे, कितना बड़ा लक्ष्य खड़ा कर पाएंगे। स्विच हिट खेलने का प्रयास इस समय, पहली गेंद पे मन बना लिया था, पहले से ही ठान लिया था कि इस गेंद को स्विच हिट खेलेंगे। बिल्कुल एक अच्छी गेंद यहाँ पर डॉट गेंद आती हुई सचिन द्वारा। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, बिल्कुल गैप में यहाँ पर गेंद को खेला है, गेंद जाती हुई कवर की दिशा में, सीमा रेखा पार 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक यहाँ पर, गैप ढूंढा है दोनों खिलाड़ियों के बीच में से, गेंद को खेला है कवर के क्षेत्र में, 4 रन अर्जित किए हैं आकाश ने। आकाश और जयेश दोनों के बीच अच्छी साझेदारी बनती हुई यहाँ पर। जी हाँ, आप जाकर सफल हुए हैं, स्विच हिट इस समय बिल्कुल खेला है स्ट्रोक 6 रन के लिए। बिल्कुल इस समय एक अच्छा स्ट्रोक खेला है, इस 6 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा है 63 रन। तेजी के साथ स्कोर में इजाफा होता हुआ। फिर एक बार बिल्कुल वही स्ट्रोक, फिर एक बार दोबारा खेलना चाह रहे थे। इस समय गेंद शरीर से टकराई है। तो 4 गेंदों में इस हफ्ते का देखा जाए तो सचिन ने 10 रन खर्च किए हैं। पहला स्पेल बेहतरीन था, किफायती था, मगर इस समय बिल्कुल 10 रन अब तक खर्च कर चुके हैं अपने गेंदबाजी में। फिर एक बार अलॉन्ग द कारपेट स्ट्रोक को खेला है, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर मौजूद होंगे। अच्छी फील्डिंग, केवल 1 रन। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक काउ कॉर्नर की दिशा में, जी हाँ बिल्कुल 6 रन के लिए। 5 ओवर के समाप्ति के बाद 70 रन स्कोरबोर्ड पे लगे, 2 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल तेजी के साथ बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज एक विशाल लक्ष्य की ओर अपने टीम को लेकर जाने में अब तक सफल रहे हैं। 70 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 5 ओवर का खेल पूरा हुआ है। जयेश लाडवंदर इस समय खेल रहे हैं 11 गेंदों पर 28 रन बनाकर, तो आकाश 11 गेंदों पर 21 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों के बीच में अच्छी साझेदारी यहाँ पर। भूषण इस समय गेंदबाजी के लिए आए हैं, शॉर्ट गेंद की थी यहाँ पर, काफी समय था बल्लेबाज के पास, गेंद को खेला है डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। तो पहली गेंद यहाँ पर 6 रन में तब्दील किया है। भूषण इस समय शॉर्ट गेंद की थी, पहली काफी समय था, और बिल्कुल इस खराब गेंद को सही नसीहत दी है आकाश ने। ये अच्छी गेंद, बिल्कुल ये अच्छी गेंद।
जी हाँ, देखिए यहाँ पर शायद आवाज आई थी जरूर। विकेट कीपर अमोल इस समय इस गेंद को गैदर नहीं कर पाए। डॉट गेंद आती हुई पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक आया, उसके बाद की ये दो गेंदें बिंदी वाली गेंदें आई है। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन करने के प्रयास में है, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे। 6 रन के लिए इस गेंद को भेजा है फिर एक बार। इस ओवर में ये दूसरा विकेट आया है। बिल्कुल आकाश ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए यहाँ पर अब बिल्कुल फिर एक बार शॉर्ट गेंद इस समय पुल किया है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में, गेंद जाती हुई खिलाड़ी होंगे वहां पर मौजूद है। फील्डिंग केवल 1 रन, सिंगल इस समय स्कोर में इजाफा होता हुआ। भूषण वाघ इस ओवर में देखा जाए तो 13 रन अब तक खर्च कर चुके हैं, 5 गेंदें अब तक डाल चुके हैं। फिर एक बार शॉर्ट गेंद इस समय पॉइंट के क्षेत्र में, गेंद को धकेला है तेजी के साथ फील्डिंग और उतना ही बेहतरीन थ्रो गैदर किया विकेट कीपर द्वारा। मगर विकेटों पे काफी बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, दोनों ही बल्लेबाजों के बीच आकाश और जयेश, एक अच्छा तालमेल और अच्छे तालमेल की बदौलत यहाँ पर ये रन आसानी के साथ पूरा कर लिया। ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद 84 रन स्कोरबोर्ड पे। कुल्हाड़ी कमाएगा दिहाड़ी। छह ओवर यहाँ पर पूरे हुए, 6 ओवर के समाप्ति के बाद 84 रन स्कोरबोर्ड पे लगे। इस समय जयेश ऑन स्ट्राइक होंगे, काफी देर के बाद यहाँ पर स्ट्राइक पर आए हैं जयेश। ये अच्छी गेंद, इस बीच ऊंचा खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएंगी सीधी 6 रनों के लिए। फिर एक बार एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर आकाश के बल्ले से आता हुआ। इस समय लोअर फुल टॉस गेंद थी, सही तरह से करेक्शन नहीं कर पाया, अच्छी फील्डिंग वहां पर तेजी के साथ गेंद को फील्ड किया, अच्छा थ्रो किया वहां पर खिलाड़ी द्वारा, 1 रन मुकम्मल करेंगे। बिल्कुल अच्छी ताबड़तोड़ बल्लेबाजी, 18 गेंदों पर 41 रन पर पहुंचे आकाश पढ़र और जयेश इस समय ऑपलैंड ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय काउ कॉर्नर के क्षेत्र में, गेंद जाएंगी 6 रन के लिए फिर एक बार।
इस समय फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, इस समय डीप स्क्वायर लेग की क्षेत्र में बैक टू बैक दूसरा विकेट, 6 रन। सात ओवर समाप्ति के बाद स्कोर हुआ 104 रन। वाइड गेंद यहाँ पर बिल्कुल अतिरिक्त रन, स्कोर में इजाफा होगा यहाँ पर। भूषण इस समय गेंदबाजी के लिए आए हैं, अंतिम ओवर लेकर इस पहली पारी की। फिर एक बार फुल टॉस, गेंद ऊंचा खेला है, गेंद जाएगी बिल्कुल 6 रन के लिए। इस 6 रन के साथ स्कोर फिर एक बार बढ़ता हुआ तेजी के साथ 111 रन। फिर एक बार ऊंचा खेला है, इस समय काफी ऊंची गई है गेंद, जी हां, लॉन्ग लेग की क्षेत्र में 6 रन के लिए। इस 6 रन के साथ अक्षुत 6 रन के साथ आकाश ने अपना अर्धशतक यहां पर पूरा किया। 20 गेंदों पर 53 रन यहां पर बनाए हैं और नाबाद बल्लेबाजी करते हुए यहां पर आकाश। बिल्कुल 3 बाउंड्रीज और 6 छक्के इस पारी में शुमार है। आकाश ने जिस तरह से बल्लेबाजी की है, 20 गेंदों पर 53 रन पर नाबाद बल्लेबाजी करते हुए। फिर एक बार फुल टॉस, फुल टॉल वसूल, गेंद जाएंगी फिर एक बार सीमा रेखा पार 6 रन के लिए। 3 गेंदों पे 3 छक्के लगाकर आकाश फिर एक बार बने हैं 501 रुपए के हकदार। श्री प्रबोधर गंगाधर जी घुगे, जिनकी ओर से 500 रुपए का पारितोषिक लगातार 3 छक्कों के लिए यहां पर रखा गया है। इस पूरे टूर्नामेंट में 501 रुपए के दावेदार बने हैं यहां पर आकाश। चौथी गेंद भी हां बिल्कुल जाएगी सीमा रेखा के ऊपर से 6 रनों के लिए। चार गेंदों पर 4 विकेट, आकाश पठार अच्छी बल्लेबाजी करते हुए। इस समय एंगल को बदला है, राइट ऑफ राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे। इस समय विकेट कीपर द्वारा गलती हुई है, गेंद जाएगी। अच्छा बैकअप वहां पर जितेंद्र आए थे, तेज दौड़कर 1 रन मुकम्मल करेंगे। 22 के रूप में ये रन यहां पर बिल्कुल मिलेगा। स्कोर हुआ है 130 रन। अंतिम गेंद इस पहले पारी की। फिर एक बार ऑफ स्टंप पे जाके जगह बनाकर गेंद को खेला है, लॉन्ग लेग के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर होंगे मौजूद। पहला रन पूरा किया, दूसरे रन की मांग। जी हाँ, देखिए रन के लिए संघर्ष और बिल्कुल रनआउट के रूप में विकेट गिरेगा यहाँ पर आकाश पठार। इस समय 23 गेंदों पर 65 रन बनाकर आखिरी गेंद पर रनआउट के रूप में यहाँ पर बिल्कुल आउट होकर वापस लौटेंगे। तीसरा विकेट खोया है। स्कोर इस समय अगर बात करेंगे तो निर्धारित 8 ओवर की समाप्ति के बाद 131 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं।
लक्ष्य है इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे 132 रन। फलंदाजांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये धमाकूळ घातला. षटकार चौकारांचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळाला आणि 131 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 132 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आव्हान अवघड आहे, परंतु या ठिकाणी प्रयत्न मात्र करावे लागतील, कारण जिंकणं महत्वाचं आहे. जे संघ जिंकणार आहे त्यांना मात्र पुढे खेळण्याची संधी मिळेल, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे आणि तुम्हाला चांगल्या सरासरीनं देखील या ठिकाणी जिंकणं गरजेचं असणार आहे. भावेश घोगे आलेले आहेत आघाडीला, आपण बघू शकता ऑन स्ट्राईक, आणि मुकुल वंजारी नॉन स्ट्राईक एंडवर. तर गोलंदाजीमध्ये प्रशांत आपल्याला बघायला मिळणार आहे. संघनायक आहेत स्वतः गोलंदाजीसाठी प्रशांत.
पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे आणि एक धावेनं मात्र या ठिकाणी आपण बघतोय धावफलकाचा शुभारंभ केलेला आहे. चला चला जाऊया मैदानात. गोलंदाज सज्ज आहेत. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार आलाय, 6 धावा. बघूया ऑन साइडला खेळलेला फटका आहे. स्कोअर लेगच्या दिशेने जाणारा चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळेल. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना बघू शकता आपण. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावर आहे. हा नो बॉल आहे बघा, नो बॉल. यस, नो बॉलची घोषणा. ओव्हर स्टेप मला वाटतं या ठिकाणी गोलंदाजाची लँडिंग त्या ठिकाणी चुकलेली आहे. नक्कीच येणारा चेंडू हा मात्र फ्री हिट असणार आहे. संधी आलेली आहे बघा. प्रत्येक संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. या ठिकाणी स्विंग अँड द मिस बघतोय आपण. चेंडू डॉट असणार आहे या ठिकाणी. फ्रीच्या चेंडूवर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय फलंदाजाला तटस्थ उभं ठेवलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रशांत यांची. कनेक्शन यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमापार. षटकार. हा थोडीशी जोखीम देखील घ्यावी लागेल, परंतु यावेळेस खूप सुंदर कनेक्शन भविष्यांचं बघायला मिळालं. षटकार आलाय 15 धावा धावफलकावर. ओहो, यावेळेस डिफेन्स फसलेला होता. चेंडू काही काळ हवेत. फॉलो थ्रू मध्ये हा झेल संपन्न झाला नाही आणि एक सिंगल मात्र यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. पहिल्या षटकानंतर धावफलकावर 16 धावा आणि येणाऱ्या काळामध्ये 42 चेंडू आणि बनवायचे आहेत 116 धावा. धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत काही क्रीडा रसिक. मला त्या ठिकाणी आभा बघितल्यासारखे वाटले. आभा आहेत का? आपली स्पर्धा आहे. नक्कीच आनंद घेत आहेत. 16 धावा धावफलकावर आणि नवीन गोलंदाज राहुल घुगे मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत. भावेश त्यांच्या समोर आहेत. चांगली सुरुवात केली वाईड यॉर्करनं आपण बघतोय. यावेळेस शुभारंभ षटकाचा केला गेलाय. चेंडू निर्धाव असणार आहे. चेंडूला बनवून मारण्याचा प्रयत्न होता. मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फलंदाजाचा राहिला, परंतु यावेळेस गोलंदाजीची गती मात्र खूप सुंदर बघायला मिळाली. चेंडू डॉट आहे. राहुल तयार. यावेळेस
उजवी दांडी गुल केली आहे. फलंदाज त्रिफळाची. अगदी या ठिकाणी आपण बघितलं भावेश स्वीप करण्याच्या प्रयत्नात फसले आणि या ठिकाणी राहुल यांनी आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलंय. नवीन फलंदाज सचिन चाटे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लढायचंय, जिंकायचंय, प्रवास मोठा आहे, मोठं धावफलक आहे, मोठी कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाज तयार आहे या ठिकाणी राहुल. चांगली गोलंदाजी ही वेळेस आपण बघतोय सातत्यपूर्ण उजव्या इष्टीच्या बाहेर मारा केला जातोय. मागील 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव राहुल यांनी खर्च केली. एका फलंदाजाला बाद देखील केलेला आहे. एक चिकूट गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहुल यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. मुकुल आहे यावेळेस आणि मुकुल यांनी गोलंदाजाला आसमान दाखवलाय. 6 धावा, षटकार. धन्यवाद 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 धन्यवाद. लोअर फुटोस कनेक्शन चांगलं आहे आणि यावेळेस मैदानाला घासत चाटत चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चांगली फलंदाजी आणि नक्कीच मुकुल यांनी मात्र जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. 27 धावा या ठिकाणी संपन्न होत आहेत. यॉर्कर यॉर्कर प्रत्युत्तर दिलंय. चांगला चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये राहिलेला आहे आणि डॉट चेंडूने समाप्ती झाली. 2 षटकानंतर धावपळ कव्हर आहेत. 1 बाद 27 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 132 धावा. 36 चेंडू 105 धाव्यांची गरज. दोन षटकं संपली. 1 बाद 27 धावा धावपळ कव्हर. 36 चेंडू 105 धावा बनवायचे आहेत. विकास आपण बघतोय विकास बोंड्रे गोलंदाजीसाठी मात्र आले. सचिन चाटे स्ट्राईकवर आहे. योगदान त्यांना देखील द्यावा लागणार आहे कारण हा विजय जर तुम्हाला मिळवायचा आहे तर तुम्हाला सांघिक या ठिकाणी लढाई करावी लागेल. बॅक टू द बॉलर खेळीला फटका. त्या ठिकाणी आकाश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र गोलंदाजापर्यंत पोहोच केला जातोय. त्या ठिकाणी 1 धाव 28 धावा धाव फळकावर या ठिकाणी संपन्न होत आहे. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. 35 चेंडू 104 धावांची गरज आहे. यावेळी चेंडू काही काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सिंगलचे प्रयत्न नाही. ऐन वेळेस मात्र दोन्ही फलंदाजांनी कोणत्याही प्रकारचा मोठा प्रयत्न केला नाही. अपघात मात्र टळला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. चेंडू डॉट आहे. 28 धावा मात्र स्थिर राहतील. येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ 18 धावा बनवायच्या आहे प्रति षटक. याही वेळेस आपण बघतोय क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. सचिन चाटे यांचा चेंडू बॅटचा संपर्क मात्र झालेला नाहीये. त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू डॉट असणार आहे. चांगली गोलंदाजी
या ठिकाणी विकास यांची. हा यावेळेस कनेक्शन झालं, परंतु या फटक्यासाठी प्रोटेक्शन देखील सीमेरेषेवर आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगली सजावट केलेली बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची, त्यामुळे फलंदाजांवर अंकुश या ठिकाणी ठेवल्या गेलेला आहे. 29 धावा धावफलकावर आहे. मध्यम गती चेंडू होता. व्हेरिएशन बघा, चालाक गोलंदाजी, नक्कीच कौतुक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाजाचं. मागील 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. विकास यांनी 2 धावा देत असताना 3 चेंडू डॉट आलेले आहेत. चेंडूला लॉफ्ट केलंय, चेंडू हवेत आहे, झेल पकडलाय, फलंदाज बाद.